Hi guys, welcome back to my YouTube channel. And this video is our quarter boring bedroom convert into a aesthetic room. And here's the final result. तर चला Let's go. सुरुवातीपासून सुरू करा. हे बघा माझी बेडरूम ही अशीच असायची, प्लेन एकदम बोरिंग म्हणजे काहीच असं छान तिथे एस्थेटिक वाइब्स नाही येत होत्या. सो म्हटलं चला आता आपण याला कन्वर्ट करूया. तर सगळ्यात आधी मी जाळ्या काढून घेतल्या, कारण थोड्याशा झाल्या पण होत्या, बऱ्याच दिवसापासून काढल्या पण नव्हत्या. आणि हे जे स्टिकर्स आहे म्हणजे लटकवायचे, हे मी मिशोवरून ऑर्डर केलेले होते, बरेच दिवस झाले होते. तर ते मला इथे यूजमध्ये पडले. ते मी दोन्ही साईडला लावून घेतले आणि तिथं मग एक धागा लावला. बट तुम्ही आहे ना थोडा जाडवाला धागा लावा. मी बारीकवाला लावला होता तर तो नंतर खाली येत होता. नंतर मग मी ते चेंज करून घेतलं. आणि माझ्याकडे हे लिफ्ट पण होते, सो मी ते पण तिथे ॲड करून घेतले. आणि त्याच्यानंतर ती लाइटिंग होती, ती इकडून आणेपर्यंत एवढी गुंतून गेली होती ना, ते सॉल्व करायला मला 1 घंटा लागला. त्याच्यानंतर ते सॉल्व झालं, मग मी ते लावून घेतलं. तर बघा ते तुम्ही थोडंसं खाली येत आहेत. सो मी तिथे एक जाड धागा लावून परत त्याला अटॅच केलं. ॲक्च्युली माझी लाइटिंग जी होती ती रॉंग होती बरीच. सो मग मी त्याला असं थोडंसं रोल करून घेतलं आणि लाइटिंगनीच त्याला खाली अटॅच करून घेतलं. आणि ह्या लिफ्टला पण मी सॅलो टेपनी तर स्टिक करून घेतलं. आणि लाइटिंगला गोल केल्यामुळे ते दिसायला पण छान दिसत होतं खालून. आणि मग वळूया माझ्या फेवरेट पार्टकडे, म्हणजे हे फोटोज मी कट करून घेतले आणि तुम्ही माझी एक्साइटमेंट बघू शकता. आणि मी पहिले तसं खाली मी लावून बघितलं होतं की कसं शेप येतोय वगैरे. आणि मग त्याच्यानंतर मी ते वॉलला लावायला घेतलं. मी ते वॉलला लावताना डबल साइडेड टेप नाही यूज केला, कारण ते डबल साइडेड टेप एकदा वॉलला लागला की तो निघत नाही आणि भिंत पण त्याच्यानंतर खूप खराब होते. सो मी इथे फेविकॉलचा यूज केला. आणि हिअर्स द फायनल रिझल्ट. मला माझ्या मम्मी पप्पांनी एक फ्रेम गिफ्ट केली होती ही घर जेव्हा आम्ही इथे शिफ्ट झालो होतो तेव्हा, पण ते काही लावायचा मुहूर्त येतच नव्हता. मला वाटत होतं की ड्रिल मशीन लागेल, बट मी ते स्वतःच करून घेतलं. आणि मग फॅन पण साफ करून घेतला, कारण मग मला बेडशीट पण टाकायची होती. बेडशीट वगैरे या साईडचं सगळं काम झालं होतं, म्हणून बेडशीट टाकून घेतली. आणि मग मी खाली गेली होती ह्या प्रिंट्स काढायला. मी ते विसरली होती ॲक्च्युली काढायचं, कारण मी या फ्रेम्स ऑर्डर केल्या होत्या मिशोवरून. त्याच्यामध्ये मला ते फोटोज लावायचे होते. मग मी ते कट करून व्यवस्थित साईजने त्याच्यामध्ये अटॅच केले आणि मग ते लावून घेतले. आणि मग मी तिथे ट्री ड्रॉ करणार होते. ॲक्च्युली मी ते पहिले पेनाने आखून घेतलं होतं, पण ती क्लिप माहिती नाही का बरं याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये येतच नव्हती. शायद स्टोरेजचा काही प्रॉब्लेम असेल, आय डोंट नो, पण चला जाऊ द्या. ॲक्च्युली मी ती ट्री याच्यासाठी काढली आहे की जे मी पहिलेच जेव्हा ते मशीनवाले आले होते तेव्हाच मी ते खिळे ठोकून घेतले होते. खूप आधी जेव्हा मी ते शिफ्ट झालो होतो तेव्हाच ते मी ठोकून घेतले होते. तर ते खूप दूर झाले होते ॲक्च्युली. तर ते मला सगळं अटॅच करायचं होतं, म्हणून मग मी तिथे एक ट्री ड्रॉ केली. त्याच्याने ते असं वाटतंय की हा म्हणजे ते मुद्दामून काहीतरी केलं आहे, बट ते एक थोडीशी चूक झाली होती माझ्याकडनं. आणि मग ते ट्री ड्रॉ केल्यामुळे ते काही एवढं ओळखू नाही येत आहे, छान वाटते उलट. ॲक्च्युली मी फक्त खालचं जे आहे ते पेनाने थोडं आखलं होतं आणि मग मधातलं तर मी स्वतःच केलं. आणि मग मी ते लीफ काढणार होती, पण म्हटलं चला जाऊ दे, कपलची रूम आहे, सो मस्त असे हार्ट्स छान वाटतील. सो मी हार्ट्स काढून घेतले. त्याच्यानंतर मी ते लव बर्ड्स काढणार होती, ते मी पेनाने स्केच करून घेतले, कारण मग म्हटलं की चुकलं तर छान नाही वाटणार. आणि मग मी ते शेडिंग करत होती ब्लू कलरची. ॲक्च्युली मला समजतच नव्हतं की लव बर्ड्स मी कोणत्या कलरने करू. पंखांमध्ये तर मी ब्लू कलर करून घेतला आणि त्याच्यानंतर बाकीच्या बॉडीमध्ये ग्रीन केला, एकदम लाईट ग्रीन. आणि चेहऱ्यावर जे आहे ना ते मला करायचं होतं रेड, म्हणजे असं पिंकिश, पण ते काही व्यवस्थित वाटत नव्हतं. सो मी चेंज करून घेतलं. आणि ब्लूमध्ये माझ्याकडे थोडा वेगळा एक शेड होता, त्यांनी मी ते काढून घेतलं. आणि वर असे छोटे छोटे 3 हार्ट्स पण काढले. आणि या पेंटिंगमध्ये अजून मला या फ्रेमच्या खाली थोडं खाली वाटतंय, तुम्ही मला सांगा कॉमेंट्समध्ये, मग मी तिथे पण काहीतरी करते. आणि मी याचं पण काहीतरी बनवणार आहे रूमच्याच डेकोरसाठी. आणि हे आहे माझे रूमचं फायनल लुक. कॉमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला ही माझी एस्थेटिक थोडीशी एस्थेटिक रूम कशी वाटली. आणि एकदम बजेट फ्रेंडली मध्ये केलेला आहे मी, एकदम काही जास्त खर्च नाही लागलाय, काही नाही. आणि प्लीज गाईज मला सबस्क्राईब करा. माझं एक जे स्वप्न आहे 2026 ते कम्प्लीट करायला मला हेल्प करा. लाईक करा, शेअर करा. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयडिया सोबत. चला तर मग बाय बाय, स्टे ट्यून.